अरे कुणीच कसा आवाज देत नाही. चुकलं नाही ना. चंद्रमुखी ना मारू ना चंद्रमुखी ना पारू फक्त मारू. दारूच्या नशेत पृथ्वी गोल गोल आहे असं वाटतंय. पण पुढचाच घर असणार. साऱ्या भाड्याला साड्या तिकडे दाखवणार आहे मी. भाड्या साधू साधू तोंड सांभाळून बोल. सांगून ठेवता आई सारख्या देव माणसाला काय बोलशील तर तुझ्या खबराचा बोलका बंद करून ठेवीन. किड्यासारखा झुपाचा धूर खाली झालास ना तवाच्या तुझ्या तोंडाचा आणि दारूचा वास बरमाला आतमध्ये तवा ही पावली आणले तुझ्या डब्यात टाकायला. इमानी आहे म्हणून सदू तुझ्यासारखी खाल्ल्या मिठाची वलक विसरणारी बैमान जात नाही माझी. माझी नाही पण माझ्या खाण्याची केलीस. तुझ्या बायको बरोबर बघून आईने तुला दुकानाच कामावर ठेवली पण तू गल्ल्याचं पैसे धरून दारू पियास लागलास. नाही करायचं सांगून ठेवतात. बघितलं मला चोरी करताना. आपल्याला नाही कमायचं. आपण बिंदास माणूस आहे. काय रे मी दारू प्यालो ते तुझ्या बाबाला काय जात. तुझ्या बापाचं बी काय जात नाही पण माझ्या बापाचं बी काय जात नाही. कारण दोघांचं बी बाप वर गेलं. जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम. पण तुझ्या बायकोपर्यंत बद्दल वाटोला करशील तेवढा समज. अरे माझ्या बायकोपर्यंतची तुला गेलेला काळजी. मी समर्थ आहे त्याला सांभाळायला. आधी त्या भाड्या बाहेर बोलाव. त्याला चांगला चिंगा दाखवणार आहे मी. अडव्या खाल्ल्या घरात वाच कशाला बसतो. अरे वासच काय हे घर पण बोलून टाकेल मी. कुणाचं घर म्हणणार आहे सगळं. कोणाचं म्हणजे अरे भाई तुझा घर बोलणार आहे मी. त्या अगोदर स्वतःचा मूळ नाही येणार सुद्धा आणि मग दुसऱ्यांचा विचार कर. अरे दारूच्या आहारी गेला माणूस की पार विसरून जातो. आणि आता बोलका उदाहरण म्हणजे तू आहेस सगळं. तू शाळा असलास त्याचा मुगाडा निघून नाही गेला तर धक्का मारून बाहेर काय नाही गेला. धक्का मारून नाही तर ढुंगणावर लाच लावून घालून इथं तुला. खबरदार माझ्या भानगडीत पडला असता तुझे टँगड्यावर करून टाकेन. खाईनू तुम्ही अशा चोरात पुन्हा दुकानात कामास ठेवू नका. चोर तो चोरवर शिरजोर गल्ला चोरून दारू ढसणारा बेवडाच आला. श्यामारे चोर बेवडा. अरे वेगळा नाही तू वेगळा. तुझा बाप बेवडाच. सध्या बाप करायचं नाही सांगून ठेवता.
माझा बाप तिथं असताना तर तुझ्यासारख्या दगडावर पाय ठेवून सकाळच्या हिदीला बसला असता. तू शांत राह भाऊ. अरे ओळख विसरल्या माणसावर जास्त बोलू नये. अरे कुणाला वेळ आहे तू तुझ्याशी बोलायला? त्या पाया पडणारा माणूस हे नाही, समजलं? सजू, तुझ्या बायको मुलांकडे पाहून 2 वेळा तुझा पुन्हा पाठीशी घातला होता, पण ठेच लावून सुद्धा शाळा येणारा माणूस नाही आहेस तू. जा, अजूनही सुधार आणि बायको मुलांचा विचार कर. अरे बायको, अरे कसली बायको? ती मला मरून जा म्हणून सांगते. रणची होऊन पोरांचा पोट भरेल अशी सांगते. ती काय बायको चालेल? अरे मग काय चुकलं तिला त्यात? असल्या डळमळीत असतील सौभाग्यापेक्षा धडधडीत वैद्यव्य फार बरं. मी तरी सहानुभूतीनं का होईना कामधंदा तरी देईल. म्हणजे तुझी सुद्धा इच्छा आहे मी मरावं म्हणून? मला ठाऊ दे तू आता का बोलत असते? तुला बायको नाही ना म्हणून लोकांच्या बायकांवर नीच नालायक पुस्तकाला विचारायचा नाराज ऐकून शेवटी ती मधिरात तुझा नाश करणार आहे. ते माझा लिब तुझा नाश करेन हे मात्र पक्क लक्षात ठेव. माझ्या थोबाडीत मारलीस काय? बघून घेईन मी तुला. माझ्या थोबाडीत मारलीस काय? बघून घेईन मी. बघून घेईन. उत्तम, थोडं पाणी घेऊन ये माझ्यासाठी. ठीक आहे, काय पाणी. खरं म्हणजे मी त्याला मारायला नको होतो, पण त्याचाही संयम सुटला आणि मी माझा राग आवरू शकलो नाही. फार वाईट झालं. हो, वाईट काय त्यात? चांगलाच झाला. असल्या नालायक माणसाचा वानरच थोबाड फोडायला पाहिजे. बर, जाऊ दे तो विषय. अरे घडायचं ते घडून गेलं. मी दुकानात जाऊन येतो. तोवर शंभूकडचे आलात तर त्याला थांबवून ठेव. जी भाई. येतो. खरा खरा आमच्या भाईसारखा देव माणूस अख्ख्या गावात शोधून मिळणार नाही. अहो, दुसऱ्यांचा दुःख तर आपला दुःख आणि दुसऱ्यांचा सुख तर सुधिक आपला सुख म्हणणारे भाई म्हणजे साक्षात ईश्वरात अवतार म्हणायला हवा. पण या सदूसारखी घुबडा त्याची दुसरा अवतार हरव्याचा वाटोला पण देव त्या रांगेच्या काळात तळपाट करील. त्याचा भयाभंग होईल. वर उलटा टांगून मिरचीची धुळी द्यायलाच पाहिजे. दांडेचा बेवडा कुठचा इथे आल्याबरोबर हे मांजर आडवे कशा आले? शेणक्या फाटा वक्या तोंड सांभाळून बोल. कोणाला मांजर बोलतोस? मी समोर आडवा आला तर तुला मांजर आडवा आलेला दिसताय काय? तुला रे कोण असे मध्ये मध्ये नौबत हवं सांगते? तोंडावर नाहीतर तुझ्या जमन गोट्यावर शान चुकत घालीन. आपण हसीचा शिव 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 शिव. अरे काय आवाज करतो आहेस? अरे कोणत्या गडवणे तुझे ना कोणता उठावायसाठी ते कोण असतो? अरे शंभ्या बेटा, अरे विसरलास की काय? काय ते? अरे तुझ्या बापसालाच नाही का माझी जलपत्रिका काढून दिला?
आणि त्याच्याशिवाय दुसरा गाडव होताच कोण गावात? अरे मूर्खा, अरे मूर्खा, निदान जनाची नाही मनाची लाज. जाऊ दे. अरे तुझ्या मला बोलायचे म्हणजे माझे तासून टाकशील काय? डोके डोके म्हणतोय मी. चल हो माणूस, आता मला एवढे सांगतो भाई कुठे गेले ते? एवढ्या तातडीने बोलावणे पाठवणे म्हणजे नक्की काहीतरी महत्वाचे काम असणार. म्हणून सकाळी उठलो तो तसा धावत आलो बघ. पण सकाळचं इथे आटकून आलो का तसंच पलत आलो? उत्तमा उत्तमा, तुझ्या मारी टोपी तुझ्या. अरे जास्त चोळेपणा करा लागलास की. जाऊ दे, पण काय रे उत्तमा, एवढे कसले महत्वाचे काम निघाले आहे? शंभ्या फटा, तुझी आता चांगलीच जंगल होणार आहे बघ. जंगल? कसली जंगल? मी नाही समजतो. तू काय म्हणतोस ते? आता याड पांघरून प्यार गावला कशाला जाता? हो भटजी काका, आमच्या अंमलबाईचं लगीन ठरवतायत भाई साहेब. तेव्हा मुहूर्त करायला बोलवलंय तुम्हाला. आला ढेंगात काय ते? अरे भटा, असा घाबरायला लागला तो धोतर पिवला होईल तुझा. तेव्हा मी काय म्हणत होता, एखादा चांगलासा मुहूर्त बघून ठेव. तरी मला वाटलेच होते काहीतरी शुभ कार्य असल्याशिवाय बाईंचा निरोप येईलच कसा? बराबर बराबर. आता ओक्याला मासलीचा वास येणार. उत्तमा उत्तमा, तुला लागलास म्हणजे मस्करी करावयास. अरे बरोबरीचा असलास म्हणून काय झाले? मगापासून मी आपला ऐकतोच आहे की. अरे माझ्या विद्या अभ्यासाचा मान राखशील की नाही? अरे ब्राह्मण म्हणजे देवा समान असतो. आता वाघ पाहू प्रथम खाली आणि कर पाहू नमस्कार. आता नमस्कार करायला सांगताय तर करता बापडा नमस्कार. आता कसे? पण त्याला नमस्कार करायचा आहे का बामण धर्मात नाही, पण निदान कर्मात तरी चांगला असाय हवा. अरे तू तर चिकटलेला पैसा सुद्धा काढून घेणारा असा नव्हती बघ. म्हणजे जिथं गुल खोबरा लागतो तिथं तू खरी साखर घेऊन बराबर. कारण त्या खोबऱ्याच्या वाटी लागून चिकाटला की त्याला डोंगरा चिकाटतो. परत पूजा करणारे सुधी वर अबीर गुलाल पिंजळ टाकतात. मग गुल होतो पातळ. तेव्हा तर तुला घरी न्यायला मिळत नाही. म्हणून गुलाबरोबर खरी साखर घेतोस, खरा की नाही? अगदी बराबर. अगदी बराबर. अगदी बराबर काय? अरे मूर्खा, माझी चेष्टा करशील तुझी 32 झाडं तोंड देवीन मग. पांडुरंगा बाबा, तूच वगैरे आता बामणाच्या हातून हत्या म्हणा. अरे अरे पाप लागेल तुला. तुझ्यासारख्या मूर्खाच्या बाबतीत पाप पुण्याचा विचार करावयाचा नसतो. अरे गर्दबा, तू अशी माझी टिंगल टवाली करतोस हे जर ह्या गावातील लोकांना समजले तर ह्या गावातील नांगडी शेमडी बोलत माझ्या टाळवाच्या जाणी बसून देते. समजले? आता मुकाट्याने गप्प पाहिजे. देवा पुढे घरी सगळं तुला देईन. आता कशी गाडी वळणावर आली? बरं हे जाऊ दे. स्वतः मला एवढे सांग पाहू, आई कुठे गेलेत ते? आई साहेब गेलं दुकानात आणि मला सांगितल्यानी शंभू शास्त्री आला तर त्याला बसवून ठेव म्हणून. असे म्हणतोस? बसतो बरे. अरे शीता, हे काय करतो? अरे खावतो ना मी. आता कसा? आता बस, मी एक कप चाय आणतो तुझ्यासाठी. चहा आणतोस? पण मला तू जरा जास्त टाकते बघ का. तेव्हा हात पत्रा करता घेऊ नकोस. समजले? माझी म्हैस नाही आले घरात, मला दूध जरा जास्त टाक. ही फटाची जात म्हणजे खरोखरच तसं नव्हे रे. अरे तू माझा मित्र म्हणून जरा गमतीने म्हणालो. त्या थोडे रागावायस काय झाले? आता गप बसतायस का नाही जाग्यावर? नाहीतर बरे बरे, माझे चुकले. जा बाबा जा लवकर. आता तुलाच घालतो मी दंडवान. आता तुलाच घालतो मी दंडवान. काय शंभू शास्त्री,
कोण आमचा उत्तम की काय? हो हो, तोच तो. नाव चांगले उत्तम, पण गुण फार वाईट. म्हणतात ना, रूप भोळ्याचे आणि गुण गाढवाचे. फार मोठा बेरका आहे तो. त्या 20 लेखाचा माझ्या मागे नुसता हात तोडून लागला आहे. अहो चालायचं, मित्रच आहे ना तो तुमचा. अरे मित्र म्हणजे काय? लंगोटिया पण लंगोटिया. पण तो आता माझीच लंगोटी सोडून पाहतोय. बरं ते जाऊ दे, पुढचे बोलूया. बाईंनी तुझ्या संदर्भात बोलावणे पाठवले होते. लग्नाचा मुहूर्त ठरवायचा आहे ना. मग अमोलराव, मुलगी कुठे ठरवली? आहे आपल्याच गावची. हा, आपल्याच गावची? म्हणजे अगोदर कुठे डोळा गेला होतास की काय? काय रे, कुठे जमवले ते सूत? अहो शंभू शास्त्री, सूत वगैरे काही नाही हो. सर्व काही भाईच्या संमतीनं जमवलं आहे. वाटलेच मला. तरी म्हटले की बाईच्या आज्ञेमुळे तू चाचीलाच कसा? आता मुलगी गावातील हे समजले, पण कुणाची मुलगी ते नाही सांगितले. ते आपले मोरेवाडीतले काळे मामा आहेत ना, त्यांची पुतणी. मोरेवाडीतले काळे मामा, त्यांची पुतणी? कोण, उर्मिला का? अरे वा 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 वा, सुंदर सुंदर, म्हणजे फार सुंदर. तुम्ही ओळखता तिला शंभू शास्त्री? हो, ओळखता म्हणून काय विचारता त्याला? गावातल्या सगळ्या कोंबड्या सुधी कुणाच्या सासुदी सनीला भटुकडा. तू उपटलास का मध्ये? छान उपटलो, छान लाय. हे तो का बिगडे? तू थांबलास ना? आज मशीन दूधच नाही दिला. मग शान जेवढा भेटला सकाळी टोपलीवर. राहतो आता गप्प राहतोच ना जरा. तर मी काय म्हणत होतो उर्मिलेबद्दल. मुलगी मात्र सुलक्षणी आहे हो. अमोलला हिरा जसा कोंदणात बसवावा ना, त्याचप्रमाणे उर्मिला तुमच्या घरात शोभून दिसेल. आता मुरत तेवढा चांगला काढा, कसं मिळवली? ते तू सांगावयात नको काही. गावातील सगळ्यांचे मीच काढतो ना. काय मूर्त म्हणतो मी. समजले? समजले. आता गावात दुसरा भटच नाही तर काय करणार गावातील लोक? अल्ला हरी उत्तमा जा भाऊ धुवायला. काय तो चहाचा कप. शंभ्या भटा लय बोललास हा. आता जाताय मी, पण लक्षात ठेव, तुझी शेती माझ्या हातात आहे. तुझ्याबद्दल खरी साखर काय? आता जातोस की नाही? गेला एकदाचा. अरे राहू की तू परवडले एक वेळ, पण येड बिंद्रा नको रे बाबा. फारच कडक कोण. बरे अमोल, भाई कसे आली ना अजून? निदान इथून तरी सुटका झाली असते माझी. आणि काय रे अमोल, हुंडा किती केला लग्नाबद्दल? अहो शंभू शास्त्री, कुणी घ्यावा? जे ऐथव आहेत, काही सुद्धा कामधंदा करत नाही. दुसऱ्यांना फक्त कसं लुबाडता येईल अशाच लोकांनी हुंडा घ्यावा. शाबास अमोल. अरे समाजात तुझ्यासारखी अशी विचारांची माणसं हवी तो. आता मी तुला हुंड्याबद्दल विचारले म्हणून राग मानू नकोस. तुझा निर्णय अगदी मला मनापासून आवडला. बरे अमोल, भाई आले असते तर ताबडतोब पंचगवन मुहूर्त काढला असता. कुठे बाहेर जायचंय का तुम्हाला? हो ना, त्या फणसवाडीतील राम भाऊकडे पूजा आहे ना, म्हणून जरा घाई करतोय. तसे पूजा सांगणे म्हणजे आमच्या हातचा मठ, पण पूजेचा प्रसाद सुद्धा करावयास हवा ना, म्हणून जरा गडबड चालले. त्या करून एवढ्या ह्या मोठ्या गावात मी एकच ब्राह्मण, तेव्हा कामे तर नुसती मारुतीच्या शेपटासाठी मागे लागलेली असतात. रोज कुणाला पुढा पडणार एकदा? अहो शास्त्री, अजून थोडे दिवस थांबा. आता आहे ना घरात छोटा भटजी, मग कशाला घाबरता? आणखीन 5 वर्षानं डबल कमाई सुरू होईल तुमची.
ते मात्र खरं आहे अमोल, पण तोपर्यंत माझी त्रेधात तिची होती त्याचं काय? काय शंभू शास्त्री एवढ्यातच थकलाच वाटतं. नाही म्हणजे त्रेधा त्रिपट उडते म्हणून म्हटलं. तसा अजून तात आहे हा भाई. हा म्हणता ओळखून टाकतो सगळी विधी कार्य. आता रस्त्याने जाताना जो काही वाकलेला दिसतो तो काही वयाने नव्हे, ही भरली दोरी पाठीवर असते ना, म्हणून थोडा वाकावं लागतं. असं काय? फार वेळ वाट पाहावी लागली वाटतं माझी. तोपर्यंत उत्तमने चहा वगैरे दिली की नाही? आता तुमच्याकडे येऊन मी काय नुसते पाणीच पिणार होय? चांगला कप्पर दुसरा चहा दिला उत्तमने. बरं, आता मुख्य विषयाकडे बोलूया. पंचालय ना बरोबर? हे काय विचार झालं बाईसाहेब? टाकाला येऊन भांडे का लपवय माणसाने? डाव्याच्या वस्त्राप्रमाणे जोईतात ठेवायला लागते मला पंचांग. कोणाचे कधी आणि कोणते काम निघेल काय सांगता येते का? अहो शंभू शास्त्री, पुन्हा चहा टाकवायला सांगू का उत्तमला? नको अमोल. अरे आताच घेतला ना उत्तम चहाचा उत्तम चहा. अजून तोंडाची चव सुद्धा कमी झालेली नाही. मग काढ पाहू पंचांग बाहेर. आणि अगदी गोरच असा मुहूर्त काढ आमच्या अमोलच्या लग्नाचा. मुलीचं नाव उर्मिला आहे. अहो बाई, त्याबद्दल इत्तमभूत अशी माहिती मला या अगोदर मिळालेली आहे. ती कशी बोल? ती कशी? भाई तुमचं चालू द्या, मी जातो दुकानावर, नाहीतर उशीर होईल. बर, येतो हा शंभू शास्त्री. हो ये. तर मी काय म्हणत होतो? हो आलं लक्षात. उर्मिला आणि अमोल जोडा सुलक्षणी, सर्व गुण सारखे. आता विवाह मुहूर्त वैशाख महिना, उपनयन मुहूर्त. गुरुच्या अस्त्रामुळे आणि वैशाख महिना अधिक मास म्हणून आल्यामुळे मुहूर्त नाही आहे. वैशाखाच्या शेवटी म्हणजे जून महिन्याच्या 24 तारखेत एकदम गोरसा मुहूर्त आहे बाई आहे. अरे असं काय करतो शंभू? मूर्त नाहीत काय, मूर्त आहेत काय? काय बडबडतोस काय वेळासारखं? म्हणजे त्याचं काय आहे बाईसाहेब? वैशाख हा अधिक मास आल्यामुळे सुरुवातीला मुहूर्त नाही, परंतु वैशाखाच्या शेवटी एकदम गोरच मुहूर्त आहे. अगदी शुभ मुहूर्त. सारे ग्रह अनुकूल आहे. भाई मी म्हणतो हा मुहूर्त नक्की करायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, मग पुढच्याच आठवड्यात साखरपुडा उरकून घेऊ. म्हणजे आपणास पुढच्या तयारीला लागायला मोकळे. उत्तमला सांगून काळे मामांना सांगावा झाडतो. हे बघ शंभू, तुझ्या सांगण्यानुसार हा मुहूर्त मी नक्की करून टाकतो. लग्नाचं हे कार्य व्यवस्थित पार पडायला हवं. काही सुद्धा कमी पडता कामा नये. माझ्या अमोलचं लग्न कसं डामडावलात व्हायला हवं आणि कोणताही विघ्न न येता. आणि विघ्न आलंच तर काय बोलतोय का ते? आणि या घरात त्याची हिंमत कशी झाली तुम्ही? हिंमत? अरे हिंमतच करून यावं लागलं मला इथं. कारण हे घर मातीमोल होऊ नये हे लग्न करून म्हणून. आणि म्हणूनच यासाठी धाडस केलाय तर येण्याचा. म्हणजे असं घडलं तरी काय? घडलं नाही पण घडणार आहे असा ठाम विश्वास वाटतो मला भाई. असा काय घडणार आहे? ते कसला विश्वास वाटतो तुला? सांगतो, सारं काही सांगतो. काळे मामाच्या पुतणेची त्या उर्मिलीशी
अमोलचं का लग्न झालं तर नको, उगाच तुम्हाला त्रास. निघतो मी. धर्मेश, असा अर्धवट बोलला सोडून मी तुला जाऊ देणार नाही. काय घडलंय ते साफ सांगून टाक. उर्मिलेचं लग्न अमोल बरोबर झालं तर कोणतं संकट येणार नाही आमच्यावर. हे आमचं सुख पाहत नाही म्हणून दुधात पिठाचा घडा टाकायला आलायस तू. बेश, असं काय घडलं त्या उर्मिलेच्या बाबतीत? माझ्या मनाला जाणारी व्यथा सिद्ध करून दाखवेल. त्याच योग्य वेळेची वाट पाहतो मी भाई. अरे स्पष्ट बोलला काय ते? असा आड पडदा कशाला ठेवतोय? आज मी काही स्वप्न रंगवली होती माझ्या मूलच्या आयुष्याची, पण तू नको त्या वेळी येऊन माझ्या स्वप्नांचा चुराडा केलास का? अरे का स्मिता? आणि काय हवा होता म्हणून या शुभघटनेच्या वेळी हजर झालास? बेश, काय केलं त्या काळे मामाच्या उर्मिलेनं तुझा? तिने माझा अपमान केलाय. तुझा अपमान केलाय? कशाबद्दल? अरे तेच सांगण्यासाठी आलं मिळतं भाई. मी उर्मिलेला लग्नाची मागणी घातली होती, पण तिने मला नकार दिला. अरे प्रत्येकाची पसंती प्रत्येकावर अवलंबून असते. तिची आवड वेगळी असेल, त्यात तुला लागण्याचं कारण काय? अरे नुसतं नाही म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण त्यासाठी मला वाटतं तसा बोलायचा दिला काय अधिकार? अरे असं काय बोलली तुला ती? तिने मला अनेक घाणेरड्या विशेषणं लावली आहेत. जंगल खात्यातील चोरी करणारा चोर, तुझ्या मवालीमध्ये हेटाळण्या केली तिने माझी. त्यात तिचे तरी काय चुकले? मला म्हणून बोलली ती. तुला ना तुझ्या पैशाला नदी पुढे मध्ये बोला असतं. आई, हे लग्न होतं का मारे? अरे ज्या मुलीने मला नकार दिलाय ना, तिचं आयुष्य कायमचं बर्बाद करून टाकणार नाही. अरे करपून टाकणार आहे तिचं सौंदर्य. तुम्हाला करून कुजवत ठेवणाऱ्या शेणातला किड्यासारखी आहे. शेणातला किडा शेणात कधीच राहत नसतो. प्रयत्नांती तो बाहेर पडतोच. अरे तिने नकार दिला म्हणून एका स्त्रीवर इतकाच त्याच्यात माझं मना नाही पटत रे. आई, तू जर अमोलचं लग्न उर्मिलेशी करणार असेल ना, तर तुझी आणि माझी दुश्मनी होईल कायमची. अरे जो कोणी तिच्याशी लग्न करायला तयार होईल ना, त्याला आव्हान असेल माझं. अरे त्याच्या घरादारासाठी मातीमोल करेल ही प्रतिज्ञा आहे माझी. काय बोलतोस? त्याची शुद्ध वगैरे आहे का तुला? उर्मिलेचं लग्न मी अमोल बरोबर ठरवलं असताना असं काहीच कसं वाटत नाही तुला बोलायला? म्हणूनच सांगतोय बाई, हे लग्न व्हायच्या आधी मोडून टाक. आणि जर काय लग्न झालं तर माझ्यापेक्षा वाईट कुणी आहे लक्षात ठेव. तिने माझा अंगार दुखावलाय. मी पेटून उठलोय. तिला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. धर्मात आहे कुठे? तुझं हे आव्हान मी स्वीकारलं. आता तुला काय करायचं ते करून घे. बाई, वाघाची टक्कर घेतोयस तू, याचा तुला पश्चाताप होईल. वाघाचं कातडं पांघरलेलं लांडगं सुद्धा बळेच असतात कुठे? त्याला टारकाळी फोडता येत नाही वाघासारखी. आता त्या लांडग्यांचं होरण नाही कोण असता. आई, अजूनही योग्य वेळी शाळाव आणि अमोलचं उर्मिलेशी ठरलेलं लग्न बोलून टाक. अरे तुझ्याशी दुश्मनी करायची नाही मला, म्हणूनच सांगतोय. तर माझा ऐक, त्या डोळ्यात बघ, त्या सुडाने पेटलेल्या अंगात बघ. अरे क्षणार्धात वनवा केव्हा पेटेल ना, ते कळला सुद्धा नाही तुला. मी प्रेमामाना शब्द दिलाय. हा भाई देशमुख शब्दाचा पक्का आहे. आता कितीही अडचणी आल्या तरी माघार घेणार नाही. मलाही पाहायचंय ज्या डोळ्यातील अंगार किती वनवा पेटवतो
ठीक आहे तर मग तुला ऐकायचं नाही ना माझं? मग आता तुझ्याशीच माझा खेळ सुरू आहे, लक्षात ठेव. अमोल आणि उर्मिलेचं लग्न तर करू मग. अरे ज्या दिवशी या दोघांचं लग्न करशील ना त्या दिवसापासून तिचं सौभाग्य धोक्यात आहे याची जाणीव ठेव. आता अमोल आणि उर्मिलेचं लग्न करायचं, नंतर माझा तमाशा कसा आहे ना ते तुझ्या उघड्या डोळ्यांनी पाहायचा. अरे नाही दुरुस्त केलं ना तिच्या आणि तुझ्या आयुष्यात